हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मी चांदणी आणि माझ्या डेली ब्लॉग चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज ना व्हिडिओ बनवायला खरंच खूप उशीर झाला, तरी पण म्हटलं जरा स्टार्ट तर करते. मग जे आत्ता जेवढं झालं आहे तेवढं झालं आहे, पण आता जे बाकी आहे ते तरी शेअर करते तुमच्यासोबत. तर आता घडीच वाजले अडीच आणि अजून माझं काम तसंच पडलं आहे. म्हणजे काही झालं आहे काय बाकी. तर इकडे सिंबा झोपला आहे. तर सिंबा झोपला तर त्यामुळे मला आता लादी वगैरे झाली माझी. आणि इकडे सृष्टी पण झोपली आहे. इकडे सृष्टी पण झोपली आहे. तिचं झोपणं तरी बघा. सृष्टी सृष्टी दाखव ना ब्लँकेट. ऐ इकडे तर बघ, बघता खरा. आणि हे मी काल काढलेले कपडे जी घड्याच नाही घातल्या तर ते तसेच येत अजून, तर त्यांच्या घड्या घालायच्या. अजून हाय काम बरंच बाकी आहे, करता येईल. तर इकडे सृष्टी म्हणजे तिला सांगितलं आहे मी झोपायला, तर ती झोपतच नाही. मला माझं म्हणणं काय आहे, सिंबा झोपलाय मग ही पण झोपली तर मी काम पटपट करून घेईल, कारण की ही पण खूप त्रास देते मला. ऐकतच नाही. नाही ऐकत ना तुम्हाला? नाही नाही ऐकत माझं. का नाही ऐकत तू माझं? हा, का नाही ऐकत तू माझं? अजिबात नाही ऐकत. एक वेळेस सिंबा परवडतं पण ही परवडत नाही मला. तर आता थोडाफार स्वयंपाक झाला. सृष्टीच्या पप्पांना टिफिन पण दिला आहे. आमचे जेवणं झालेत आणि आता माझी लादी पण झाली. फक्त राहिले काय भांडे आणि कपडे राहिलेत. तर भांडे राहिले तर भांडे थोडेच आहेत, घासते ते. आणि आता मेन म्हणजे माझं राहिले कपडे. तर मी कपडे भिजत घातलेत. तर मी हा विचार करत होते आज की हे जे इकडे कंगवे लटकवलेत ना, तर माझे काही जास्त कंगवे म्हणजे वापर होत नाही सगळ्यांचा. तर ना आता पावसाळ्याचं सीझन आहे तर सगळ्यांना ना असं बुरा आल्यासारखं झालं, जाळ्या बुरा लागला आहे. तर ना सगळे काढून घेते आणि मस्त असं आता कपडे धुताच ह्यांना ना धुवून टाकते. तर काढून घेते सगळे. सगळे खराब झालेत कारण की ह्यांचा यूजच होत नाही. दुकानात गेलोत ना तर असं वाटतं चला बाबा माणसाला एखाद दुसरा पाहिजे असलेला बरा आहे बाबा एक्स्ट्राचा, तर माणूस घेतं. आणि घरात एकच वापरतात. आता आम्ही सगळेजण हाच वापरतो तर हाच वापरतो. मी झालं, सृष्टीचे पप्पा झालं, आम्ही एकच कंगवा वापरतो. बाकीचे मग तसेच राहतात लटकवलेले. अगोदर हे नव्हतं ना, जेव्हा मी हे बनवलेलं नव्हतं ना वायरचं, हे मी घरीच बनवलं. जेव्हा हे बनवलं नव्हतं ना तेव्हा कंगवा एकसुद्धा सापडत नसायचा. नुसतं इकडं पड तिकडं पड, कुठं खाटाखाली कुठं फ्रीज खाली कुठं पण असायचं, तर एकसुद्धा सापडत नसायचं. त्यामुळं एकाला दुसरा दुसऱ्याला तिसरा असं करून एवढे सारे कंगवे झाले, भरपूर झालेत आता. तर आता ना हे सगळे काढते आणि घेते सगळे घासून वगैरे. तर चल, आमच्या घरात फक्त मी आणि सृष्टीचे पप्पा आम्ही दोघंच आहेत आणि आमच्याकडे कंगवे बघा किती आहेत. असं आहे, नुसते वस्तू घेत राहतात, नुसतं घेत राहायचं, त्याचा वापर तर काय होत नाही. चला आता मी पटकीन सिंबा आणि सृष्टी दोघं पण तिला झोपी लावते आणि हा झोपला तोपर्यंत पटपट कपडे धुवून घे. मी इकडे बाहेरच कपडे धुते, दगड ठेवला. आणि कंगवे एकदम छान मस्त घासून काढले, ते एकदम चकचक झाले, काही नवेच आहेत आता. आमच्या इथे ना साडीवाला येतो, तर आता मागच्या गल्लीत गेला. मला तशी घ्यायची नाही साडी, पण माझ्या बाजूला घ्यायची आहे. मला पण बघायची एक्साइटमेंट आहे की नवीन नवीन व्हरायटी काय आल्यात काय नाही. चला तो आला ना, तो तुम्हाला दाखवते नेमकं त्याच्याकडे साड्या असतात कशा त्या. व्हिडिओ काढते मी ना तिला आवाज दिला. ह्यांच्या हातातला पण छान वाटायला. नाही आईने घेतलेलं नाही होत. आतमधून हात लावून बघा ना. आईने घेतलेलं नाही टोचणार. तर हिच्या शी टोचन बघा.
छान वाटतं ना, कलर पण मस्त वाटायला. सादा कैसा है उसमें? सादा वाला? सादा नहीं है. हाँ, सादा मतलब रोज नाही म्हणजे वर्क आहे ते बघा ना, साड़ी फट जाएगा तो सब रहेगा. वर्क आहे ते. कलर असला नाही. हे बघा ना, आतमधून जरीचं काम आहे ना. सरीच्या साडीला सोन्याचं हे बटन काय बाई माझ्या छान वाटायलंय. घ्या, टोचणार पण नाही. स्टार्टिंग में फिनिशिंग अच्छा ही आता है. आला त्याला फोन. चांगली वाटण कसं घे घातल्यावर खरं सांग. खरं सांगण्यासारखं काय आहे हा बघा. का दुसरा घेऊ कलर? हे एक चॉकलेट आहे ना त्याच्यात, घेऊ का? तो पण छान वाटत. देखो हा जास्त छान वाटत पण ते. कशी मन माझं पांगी ही जास्त छान वाटतोय. मोरपंखी कलर आहे ना. पूरा साडी आहे मतलब हा ब्लाउज पीस पण आहे ते काय. म्हणजे बहुत बढ़िया साड़ी है. मोबाइल में सर्च मारो तभी लो ही साड़ी. पिशवी त्यांची. हमने कम में करतच नाही तर सांगा. स्वराज स्वराज आहे का म्हणलं. पाणी घेतला ना. चिव गाऊ करते गाई तू निज बाळा जो 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 रे बाळा जो 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 रे बाळा जो 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 जो. बघा लांब आले. जो 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 रे बाळा जो 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 तुकडा काळजाचा तू मुखडा गोड परी जातो तळ हाताचा पाळणा मी करते तुला आई निज सानुल्या झोप गोडुल्या जोजविते आई चिऊ काऊ करते गाई चिऊ काऊ करते गाई तू निज बाळा जो 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 रे बाळा जो 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 जो. इथे शेंगदाण्याची चटणी बनवायला घेतली. त्यासाठी शेंगदाणे छान असे भाजून घेतले. त्यासोबत लसूण पण आणि थोडेसे जिरे टाकलेत आणि आता चवीनुसार तिखट आणि नमक टाकणार आहे. छान असा मिक्सरला फिरवून घेतला आणि मस्त अशी चटणी इथे माझी रेडी आहे.
तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा. त्याचसोबत सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.